पोलीस लोकांना तिथं जाब विचारा. आवाज झाला पाहिजे, धमाका झाला पाहिजे, डायरेक्ट मंत्रालयापर्यंत पोहोचला पाहिजे. जय हिंद मॅडम. आणि सालबर्डी म्हणजे एक सस्पेन्स थ्रिलर हॉरर आणि ब्लॅक मॅजिक असलेली स्टोरी आहे. गावकऱ्यांची श्रद्धा सांभाळून तिला जी काही अंधश्रद्धा आहे ती केस सॉल्व्ह करायची. या चित्रपटात करणी आणि अंधश्रद्धेबद्दल बोललं गेलंय. तर तुला असे काही अनुभव आले का सेटवर? घरातला जो दीर होता तोच कल्प्रेट होता, पण तो असा दाखवत होता की बापरे मी किती काळजी करतोय. आम्ही जिथे शूट करत होतो ते अख्खं मंदिर असं पाण्यात गेलंय, शेतात पाणी, सगळीकडे पाणी. लिटरली शेतात तर दिसतच नव्हते, नुसतं पाण्याचा असा थर दिसत होता. आज आपल्यासोबत मराठी इंडस्ट्रीमधली एक वर्सटाईल अभिनेत्री आहे, खूप टॅलेंटेड अभिनेत्री आहे, पूजा सावंत. हॅलो. थँक्यू. हाय. कशी आहेस? मजेत. काय चाललंय? धावपळ. सालबर्डी. खूप धावपळ प्रमोशनची. काय सांगते सालबर्डी हे नाव काय? एका शब्दात सांगायचं तर सालबर्डी म्हणजे काय? सालबर्डी हे गावाचं नाव आहे आणि त्या गावाच्या नावावरून चित्रपटाचं नाव ठेवलंय. या चित्रपटात जी घटना घडते ती सालबर्डी गावात घडते. खऱ्या सालबर्डी गावात ही घटना नाही घडली. लेट मी बी व्हेरी स्पेसिफिक. आम्ही फक्त ते नाव वापरलंय. आणि सालबर्डी म्हणजे एक सस्पेन्स थ्रिलर हॉरर आणि ब्लॅक मॅजिक असलेली स्टोरी आहे. तुझं जे PI मनोरमा कॅरेक्टर जे आहे त्याबद्दल थोडंसं काय सांगते आणि तू त्या कॅरेक्टर बद्दल काय स्वतःत बदल घडवतेस? PI मनोरमा प्रधान. मनोरमा प्रधान तिची नियुक्ती या गावात होते. तिला ही केस सॉल्व्ह करायची आणि गावकऱ्यांची श्रद्धा सांभाळून तिला जी काही अंधश्रद्धा आहे ती केस सॉल्व्ह करायची. त्याच्यामुळे ती पण अशी जरा गूढ आणि रहस्यमय कथेत उलगडलेली आहे. या चित्रपटात करणी आणि अंधश्रद्धेबद्दल बोललं गेलंय. तर तुला असे काही अनुभव आले का सेटवरती? सेटवरती? नाही नाही नाही. अगं आम्ही शनी शिंगणापूरला शूट केलं. हिंगोली आणि कांगोळी या दोन गावात. अतिशय समृद्ध गाव आहेत ना दोन. म्हणजे समृद्ध म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की सगळ्यांचे बंगले आहेत तिकडे, पण एका गावाने कसं असलं पाहिजे. छोटंसं घर, घरासमोर गाय, वासरू, म्हैस, बकऱ्या, तुळस, झाडं आणि स्वच्छ गाव आहेत दोन्हीही गावं. त्यामुळे सेटवर तसा अनुभव नाही आला. आणि रिअल लाईफ मध्ये असं काही झालंय? रिअल लाईफ मध्ये गोष्टी ऐकल्यात अनेक. कोकणची असल्यामुळे आमच्या गावात. मी सिंधुदुर्गात कट्टा कुणकवळे गाव आहे माझं. अगं मी कणकवलीची आहे. तू कणकवलीची? मी कुणकावळ्याची आहे. गाववाले भेटले आम्ही गावात. सो हा म्हणजे असं गोष्टी फार ऐकल्यात मी आणि एक बिलीफ आहे मला या गोष्टींवर. आता तू मगाशी म्हटलंस प्रोटोकॉल पासून तू सगळ्या गोष्टी अभ्यास केल्या, तर तो अभ्यास तू कसा केलास? म्हणजे जाऊन भेटलीस लोकांना तर त्यांचे अनुभव काय काय वेगवेगळं ऐकायला मिळालं? हा, मी अनुभव खरंच मी रिअल लाईफ लोकांना जाऊन भेटले. त्यांनी केसेस कशा सॉल्व्ह केल्या. एक तर केस होती ज्यात घरातला जो दीर होता तोच कल्प्रेट होता, पण तो असा दाखवत होता की बापरे मी किती काळजी करतोय. आणि ते मग आमचे जे पोलीस खात्यात आहेत काका, त्यांनी कसं ओळखलं ते असं वगैरे खूप गोष्टी मी त्यांनाच पहिला संशय आला होता त्याच्यावर, बाकी कोणाला संशय आला नव्हता. ते फार मजेशीर गोष्टी आहेत अगं त्या. सो या मी रिअल लाईफ लोकांना जाऊन भेटले, जाणून घेतल्या गोष्टी आणि मग थोडं मी ट्राय केलं की मनोरमा प्रधानमध्ये कसं आणावं ते. एवढे मोठं स्टारकास्ट आहे या चित्रपटात, तर त्यांच्यासोबत बॉन्डिंग कसं आहे? अंशुमन दादा किंवा कमलाकर? हे बघ, मी सगळ्यांसोबत पहिल्यांदा काम करते. कमलाकर सरांसोबत मी केलं होतं खूप आधी, पण बाकीच्या सगळ्यांसोबत मी पहिल्यांदाच करत होते. शशांक शेंडे सारखे एवढे मोठे ऍक्टर आहेत, गिरी सरांसारखे एवढे मोठे ऍक्टर आहेत, पण धमाल येत होती, नुसती मज्जा चालू होती. म्हणजे ऍक्शन म्हटलं की आम्ही सगळे सिरियस व्हायचो, पण बिफोर दॅट बापरे ही मंडळी कमाल आहेत. ही मंडळी ह्यांच्याकडे जे स्विच ऑफ स्विच ऑन बटन आहे ना, शिकलं पाहिजे ह्यांच्याकडे. काय आता नेहमीचा प्रश्न, काय काय चॅलेंजेस होते शूट करताना? मग सगळ्यात मोठा चॅलेंज तर आम्ही एक शेड्यूल पूर्ण केलं 10 दिवसांचं, आणि मागच्या वर्षी मग पूर आला होता त्या मराठवाड्यात. तो पूर तिथे आम्ही शूट करत होतो आणि आम्ही
ज्या दिवशी कॅन्सल केलं शूट आणि आम्ही मुंबईला निघाल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही शनी शिंगणापूरचे व्हिडिओज पाहिले, तर ते आम्ही जिथे शूट करत होतो ते अख्खं मंदिर असं पाण्यात गेलंय, शेतात पाणी, सगळीकडे पाणी, लिटरली शेतात तर दिसतच नव्हते, नुसतं पाण्याचा असा थर दिसत होता. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता. आम्हाला 10-12 दिवस थांबावं लागलं. महापूर निवळल्यानंतर आम्ही परत जाऊन त्या गावात शूट केलं. खूप मोठं चॅलेंज म्हणजे खर्चाचं बजेट आणि आणि सगळंच कलाकारांचे प्रोड्युसरला mentality. नुकसान झालंच. पण मी पहिल्यांदा ना, मी कधी कापसाची शेती पाहिली नव्हती गं. मी जेव्हा पहिल्या स्केड्यूलला गेले तेव्हा असा मस्त पांढरा कापूस लागला होता शेतात आणि ना इतका तो सुरेख दिसायचा माहितीये, जेव्हा गाडी जायची बाजूने असे मस्त लागले होते. आणि जेव्हा परत गेलो ना तेव्हा तो अख्खा कापूस भिजला होता, सगळी रोपं अशी काहीच कोमजून नाही. पडली होती आणि कापूस असा चिखलात. मला तेव्हा कळलं की या शेतकऱ्याला काय वाटतच असेल. हा जो अवेळी पाऊस पडतो, आपल्याला वाटतं अरे छान मस्त पाऊस, मला खूप त्रास झाला ते बघून. आणि अशी कापसाची शेताच्या शेत चिखलाने भिजली होती. आपल्याकडे तीच अवस्था होती. आता काल पाऊस पडलाय तर अर्धा आंबा गेलाय बऱ्याच वर लोकांचा. गेलाच हो. आपला म्हणजे आता- काहीच नाही, काहीच राहतच नाही. हा चॅलेंज होता आमच्यासाठी. तुला पर्सनली सुपर नॅचरल गोष्टींवर विश्वास आहे का? हो आहे. या जगात पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर निगेटिव्ह एनर्जी सुद्धा आहे. आणि तिच्यावर बिलीफ ठेवणं, आय थिंक सकारात्मक ऊर्जेवर जास्त बिलीफ असल्यामुळे ना नकारात्मकची एवढी भीती नाही आहे मला. बरोबर. कारण मी आस्तिक आहे, मी अध्यात्मामध्ये आहे, मी देवावर भयंकर विश्वास आहे माझा. आमच्या कुलदैवतेवर राखणदाराची पूजा आमच्या घरी नेहमी होते. सो एवढं मोठं पाठबळ कोकणात असताना असल्यामुळे ते आहेच. आणि एवढं मोठं पाठबळ असताना मागे भीती नाहीये, पण मला बिलीफ आहे. आता प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल काय सांगशील? सालबर्डी हा चित्रपट 17 एप्रिलला येतोय आणि कम्प्लीट एंटरटेनमेंट घेऊन येणार आहे. ज्या लोकांना सस्पेन्स थ्रिलर पाहायला फार आवडतात त्यांच्यासाठी तर पर्वणीच आहे. कारण तुम्ही शेवटपर्यंत शोधत बसणार आहात की या सगळ्यांमध्ये खरा नक्की कोण कल्परेट आहे? कोण आहे. जे हुशार असतील त्यांना मला वाटतं कळेल. सगळेच हुशार, प्रेक्षक हुशारच असतात, सॉरी, पण जे या जॉनरचे प्रेक्षक आहेत त्यांना कदाचित कळू शकतं. बट लेट्स सी, आम्ही वेट करतोय प्रेक्षकांच्या त्या नक्की. प्रतिसादाची. तुझे आतापर्यंतचे सगळेच पिक्चर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले, त्यामुळे सालबर्डी सुद्धा असाच प्रेक्षक डोक्यावर घेतील. Thank खूप you. खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.